चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। ही लाईन्स तर मला खूप आवडते. याच्यात इतकं छान मिनिंग्स आहे ना की आपलं जे काही रिलेशन्स आहे, जे काही नातं आहे, त्याला ना पुन्हा एकदा रिफ्रेश करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा नातं पुढे पुढे जातं, जेव्हा नवीन नवीन असतं तेव्हा समोरच्याची काळजी घेतली जाते, समोरच्याचे सगळे शब्द ऐकले जातात, कुठलाही गोष्ट पडू देत नाही आपण. आणि त्याच्यासाठी पूर्णपणे बदलतो आपण आपल्याला. त्याला जे आवडतं त्याबद्दल आपण विचार करतो, त्याला नाही आवडत त्या गोष्टी आपण करत नाही. पण जेव्हा हेच नातं थोडंसं पुढे पुढे सरकत जातं, थोडं थोडं जुनं व्हायला लागतं. जुनं हा शब्द मी वापरला आहे कारण खरंच ते जुनं व्हायला लागतं, कारण त्याच्यात गृहीत धरणं किंवा एक हट्ट, या गोष्टी किंवा हक्क, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हळूहळू जास्त रुजत जातात. गृहीत धरणं म्हणजे हां, याला ही गोष्ट माहिती म्हणजे हे होणारच. या मी जर असं वागलो तर यांना वाईट वाटणार का वाटेल, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, हे गृहीत धरणं. किंवा मग हक्क गाजवणं की हां, मला मला हे आवडत नाही म्हणजे तू हे नाहीच केलं पाहिजे. आणि जी व्यक्ती ज्या समोरच्या व्यक्तीसाठी आपल्याला खूप पूर्णपणे बदलले असते, जेव्हा नवीन नातं असतं तेव्हा, जेव्हा नातं थोडं थोडं पुढं जातं त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटतं की मी का बदलू, आणि मी जशी आहे तसं यांनीही स्वीकारावं समोरच्या व्यक्तीने. पण हे करण्यासाठी करता करताना कुठेतरी नात्याची ओढाताण होते आणि ते तुटण्याची संभावना जास्त असते. त्याच्यामुळे असं जेव्हा होत असेल, संवाद संपत चालला असेल किंवा खूप भांडणं होत असतील, काही गोष्टी पटत नसतील, तर पुन्हा एकदा चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, असं करून आहे ना बघायला पाहिजे की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात केली तर पुन्हा परत एखाद्याला अनोळखीपणाने भेटलो तर काय होईल, नातं पुन्हा एकदा रिफ्रेश होईल. नक्की करून बघा आणि काय होतंय ना नक्की मला सांगा.